सडोली खालसा जिल्हा परिषद गटात युवा नेते सचिन पाटील यांची माघार, क्रांतिसिंह पवार पाटील यांना जाहीर पाठिंबा। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अनेक गटांमध्ये विविध पक्षांचे उमेदवार आमने सामने उभे ठाकले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांना माघारीच्या तारखेचे वेध लागले आहेत। माघारीनंतर नेमके कोण कोणाच्या विरोधात निवडणूक लढवणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे। माघारीची अधिकृत तारीख येण्यापूर्वी सडोली खालसा जिल्हा परिषद गटामध्ये महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या आहेत। मालसवडे येथील युवा नेते सचिन पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती, मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते। मात्र युवा नेते सचिन पाटील मालसवडेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली। त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राहुल पाटील सडोलीकर, राजेश पाटील सडोलीकर तसेच गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्याशी चर्चा व भेटीगाठी झाल्यानंतर त्यांच्या शब्दाला मान देत सचिन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार क्रांतिसिंह पवार पाटील यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज 27 जानेवारी रोजी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून या माघारीमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हा परिषद उमेदवार क्रांतिसिंह पवार पाटील म्हणाले, युवा नेते सचिन पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला 10 हत्तींचे बळ मिळाले आहे। हा पाठिंबा म्हणजे विकासाच्या राजकारणावर जनतेचा असलेला विश्वास आहे। सचिन पाटील यांच्या निर्णयामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या निवडणुकीत याचे थेट परिणाम मतदानावर दिसून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। यावेळी उद्योजक रवी पाटील सडोलीकर, केबी पाटील, भाई अमित कांबळे, शंकर दादू पाटील, डॉक्टर विष्णुपंत भोसले, एमजी पाटील, हसूर तुम्हाला पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विलास भोसले, MP पाटील, डॉक्टर निवास वरपे, संदीप पाटील, सुनील पाटील, डॉक्टर TS पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सडोली खालसाहून प्रकाश पाटील। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।